पौष्टिक लाडू. हिवाळ्यासाठी आयुर्वेदिक पौष्टिक लाडू कसा बनवायचा हे आज आपण पाहूयात. यासाठी हळीव, खसखस, काळे तीळ, बडीशेप, बाळंत शेपा, गोडंबी, डिंक हे सर्व प्रत्येकी 50-50 ग्रॅम घ्यावेत. खारीक 500 ग्रॅम, खोबरे 250 ग्रॅम, सुकामेवा जसे की बदाम, काजू, पिस्ता, मनुके प्रत्येकी 25-25 ग्रॅम घ्यावे. मेथ्या 25 ग्रॅम, गूळ 750 ग्रॅम, तूप 325 ग्रॅम घ्यावे. सर्वप्रथम सर्व पदार्थ ताडसर बारीक करून घ्यावे. त्यानंतर डिंक व गूळ सोडून सर्व पदार्थ थोडे थोडे तूप घालून वेगवेगळे चांगले खरपूस भाजून घ्यावे. यानंतर डिंक तुपात परतून घ्यावा. त्यावेळी तो फुलतो. फुललेला डिंक मिक्सरला बारीक करून घ्यावा. गूळ उरलेल्या तुपात वितळून घेणे. त्यामध्ये हे तयार झालेले सर्व मिश्रण चांगले एकत्र करून त्याचे मध्यम आकाराचे लाडू बांधावे. भुकेनुसार 1 किंवा 2 लाडू तुम्ही खाऊ शकता. ह्याने थंडीत वाढणारा वात कमी होतो, त्वचा कोरडी पडत नाही आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.